जवळपास आता आहे ना 2:30 वाजल्यात. यांना धुवून काढायच्यात कारण आम्ही दर रविवारचे धुतोय ना, तर म्हणलं आता पण धुवून काढू. या सुपरस्टार विकवा या, स्वागत आहे. काय खात? गहू आहे गहू. थोडा हे खातो का सालपीठ? लय वाईट डोकं दुखतं हे पूर्ण असं दुखतं. बिकवे भेटला तर बिकव्याला गोळ्या लावल्या. बिकवा सेटला चाई पण दिली खालचं साफ करायला सगळं. लय जाम दुखतं इथं पण डोकं. मोकळी काय सुटलीला तर पळ बोलली ती. नेमकं आहे ना रोशनी ना कुट्टी पण आणून ठेवलीत. फक्त आपल्याला दावण साफ करायला लागेल जरा. पहिली ना कुट्टी बाहेर काढतो नंतर दावण साफ करतो. हे पण साफ करायला लागेल अख्खं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 11 वाजलेलो आहे. जस्ट मी आता उठलोय. सकाळी 6 वाजता उठून गेलो होतो खाली. 6 वाजता आपलं काम केलं, 6:30ला. एक अर्धा तासात आपलं सगळं होतंय. आता उठलो तर कॉफी घेतोय. कॉफी घेऊन लॅपटॉपवर ब्लॉग बघतोय. लय वाईट डोकं दुखतं हे पूर्ण असं दुखतंय. बिकवे भेटला तर बिकव्याला गोळ्या लावल्या. बिकवा सेटला चाई पण दिली खालचं साफ करायला सगळं. लय जाम दुखतं इथं पण डोकं. बारा वाजले रे आता. अरे मोकळी काय सुटलीला तर पळ बोलली ती. मारायची ती माहिती का? पळ ए ती एकला यायच्या रे त्याला पळायचंय. मोकळी कशी काय सुटली तुझ्याकडून? चल चल हर तिकडं हर सर सर. तिला आहे ना नो तिला हे करावं लागतं रे. तर बुटकं खाली घेऊन जायचं तिथं. हा का? त्याला पलीकडे बांध ना. आम्ही याला पलीकडे बांधू आपण. सरांना पाणी दाखवून आम्ही चाललोय खाली. बायपासला जाऊ म्हणलं चहा येऊ. जरा डोकं जरा आता बरं वाटायला लागलं मला. गोळ्या घेतल्या ना आता बरं वाटतंय. वाईट डोकं दुखत होतं. बाई गाडी घरीच लावली. मी गाडी पण घेऊन आलो पाय मग तरी त्याची गाडी होती. म्हणलं चहा घेऊ. मग मी कोशेटला लावलं होतं कामाला. मी कोशेटने कसं आहे शॅम्पेन उचलून बाहेर टाकली. 2000 years later. साधारणतः 12:30 वाजल्यात. चहा पिऊन डायरेक्ट आहे ना घरी आलोय. घरी आलं तर डोकं अजून दुखतंय माझं. आराम करणार. 2-2:30 नंतर डायरेक्ट उठू. आणि 2-2:30 नंतर वासर पण धुवायचं आपल्याला. बंटी दोर येईन, प्रणय पण येईन. मग 3-4 जण मिळून त्यांना धुता येईन तिघांना. डोकं दुखतंय रावले वाईट. 12:30 वाजले आता. झोपतो थोडं. 2-1 तास झोपला झाली ना चांगली मग जरा बरं वाटत.
2,000 years later. जवळपास आता आहे ना 2:30 वाजल्यात. यांना धुवून काढायच्यात कारण आम्ही दर रविवारचे धुतोय ना, तर म्हणलं आता पण धुवून काढू. बराबर आठवड्यानं धुतली ना मग व्यवस्थित राहते, जरा फ्रेश राहतं वासर. याची जागा तिकडून इकडे घेतला आणि याला तिकडून इकडे घेतला. हे पण साफ केले त्यात मुंगे आहे ना लय जमा होतात नाही ते मकावळ आहे ना, मुंगे आले होते तिथं. हे असं साफ करावं लागतं सगळं. आता हे सगळं झाडून तिकडे घ्यायचं. बिकवाशी टालतं सकाळी बिकवाशीने सगळं शान बिन बाहेर फेकून दिले. ते पण फेकायचं रे, पण माझ्या लक्षातच नाही आलं सांगायचं नेमकं. आता नेमकं आहे ना 2:30 वाजले बाई. सकाळी लय वाईट आहे ना, डोकं दुखत होतं. गोळी घेतली तेव्हा नीट झालो. ती मग बिकवाशीने आणून दिली ती. आता जरा बरं वाटतं. 2:30 वाजले आता. 2-2.5 तास मला आराम केला ना बरं वाटतं. बिकवा शेट पण आलेला आहे. बिकवा शेट नेमकं मागं इथं काहीतरी बोलत होतं कुठतरी पोरांमध्ये होता. नेमका आवाज आला मला, या सुपरस्टार बिकवा या, स्वागत आहे. काय खात गहू आहे गहू. अच्छा का गहू खातोय? थोडा हे खातो का सालपीठ? सगळं उचललं बाहेरच का उचललं रे? बाहेरचं उचलले उलट कुठे बाहेर उचललंय? ते बघ तिथं ठुलंय, असं हे ठुलंय, तिकडे ठुलंय. आता आय सर येते घे बिकवा शेट. या बैल धुवायचे आपल्याला. हा न्यायचं वर न्यायचे येतं पोरं वर न्यायचं आपल्या पार्किंग पाशी. मी वासरा धुवून काढली, मुन्नाला इकडं बांधलाय, खुन्नसला इकडं बांधला आम्ही. याला चांगला एकदम साफसफाई केली. बाहेर नाही बांधली, आणला उन्हात, आताच वाळली. ओके आला. आता आहे ना डायरेक्ट आणला 4-5 वाजता बाहेर काढायची. आता साधारण हे किती वाजलेले? 4 वाजल्यात. आता डायरेक्ट 5:30ला यायचं गोट्यात. 1-1.5 तासाने तर डायरेक्ट बाहेर काढू ना. 4 वाजले बाहेर बांधा नाही आणला. 4 वाजले बाहेर बांधून जाऊ डायरेक्ट. 2,000 years later. आता आहे ना 5:30 वाजलेले. मी जस्ट गोट्यात आता आलोय. यांना बाहेर बांधून गेलो आम्ही 4 वाजता. आणि नेमकं आहे ना रोशनी ना कुट्टी पण आणून ठेवलीत. फक्त आपल्याला दावण साफ करायला लागेल जरा. पहिली ना कुट्टी बाहेर काढतो, नंतर दावण साफ करतो. हे पण साफ करायला लागेल अख्खं. बरोबर आहे ना. अर्धा तासात मग सगळं उरकलं. आता आज आम्ही धुतलेच नाही वासरं, त्यामुळे ना धुतले लगी बाहेर घेतली होती, त्याच्यामुळे लय टाइम नाही लागला. अदरवाईज मला बरोबर आहे 1-1.5 तास लागतो सगळं उरकायला. लाईट लावून टाकतो सगळ्या. एकदम प्रॉपर क्लिनिंग झालं का नाही. आता होतं आत बांधायची. आत्ता 6 वाजल्यात. 1-6:30 वाजता आत घेऊन मग टाकून द्यायची. मग डायरेक्ट रात्री यायचं. पोट्याने थोडं ठुलं आंबवण, फक्त लई नाही खात. म्हणजे लई आता लई नाही ठेवत पहिल्यासारखं आंबवण. थोडं ठेवतो मग गोट्याला टाकून दिलं. अरे तसं नेमकं पाणी आणलंय, पाणी पाजून घेऊ त्यांना. घे पाणी पाजून घे त्यांना.
जय दादा काळोखी केस कुठं कापली तू आपलं जावेद आफ्रिक तिकडनं येतो तो इकडे केस कापायला. कुठं येतो दुबईवरून आपल्याकडे दुबईवर अच्छा हमको सिखा रिया है दुबईचा original वाला. देवरोडचा नाही ओरिजिनल देव म्हणतो जावेद. बापरे आपण नाही करत त्याला फोन तिकडून फोन केस कापायला वाढले करा तिला लई नाही जोरात चांगली 3-4 महिने घासा लागेल तिला चांगली. होय खाल्लंच नाही शेवटपर्यंत. नाव दे चल नको भाऊ. आता हे 2 टाका लागेल सगळ्या पाट्या. त्याला दाखव पाणी. रितेश सांडवीन ते सांडवीन. नाही ती बाजू तिची पहिली बसूनच आहे. हे बघा आलो